Hello achievers, welcome to Achievers classes. Today we are going to see our next part of quadratic equation chapter 2 standard 10. ठीक आहे, काल आपण काय बघितलं होतं? आपण रूट्स फाइंड आउट केले होते बाय कोणत्या मेथडने? फॉर्म्युला मेथडने. सो आतापर्यंत आपण कोणकोणत्या मेथड शिकलो? आपण सगळ्यात पहिली मेथड शिकलो ती म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड. ओके, फॅक्टरायझेशन मेथड नंतर सेकंड मेथड आपण कोणती बघितली? कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. ओके, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. आणि आता थर्ड आपण काल बघितली ती म्हणजे कोणती? बाय फॉर्म्युला मेथड. सो फॉर्म्युला पण आपण एकदा बघूया. काय फॉर्म्युला होता तो? तर x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ए. ओके, आता या ठिकाणी एक अल्फा आणि एक बीटा म्हणून पण आपण कन्सिडर केलं होतं. अल्फा कोणाला कन्सिडर करणार? जर आपण प्लस वाली व्हॅल्यू घेतली. ओके, कोणती व्हॅल्यू घेतली रे? प्लस वाली व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, याला आपण काय म्हणतो रे? अल्फा. आणि बीटा कोणाला म्हणायचं? मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, या ठिकाणी जो अल्फा आहे आणि जो बीटा आहे हे दोन्ही पण काय आहेत रे? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहेत? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो ह्याच्यावर आता आपल्याला काय बघायचंय? नेचर ऑफ रूट कसं आहे काय बघायचंय. ओके, सो नेचर ऑफ रूट काय असणार आहे? नेचर ऑफ रूट काय असणार आहे हे आपण आता डिटेल मध्ये बघूया. सगळ्यात पहिले जर आपण जी व्हॅल्यू काढतो कोणाची रे? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढतो. बघा, ही केव्हा काढतो? आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं. आपण त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला वर्ग समीकरणाला आपण कंपेअर करतो कोणाशी रे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी आपण कंपेअर करतो. कंपेअर केल्यानंतर आपण व्हॅल्यूज काढतो a ची, b ची आणि c ची. या तिघांच्या व्हॅल्यू काढतो. a, b आणि c आपल्याला माहिती झाल्यावर आपण व्हॅल्यू काढतो b स्क्वेअर मायनस 4ac ची. या b स्क्वेअर मायनस 4ac लाच आपण काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट. काय म्हणतो याला? राहील लक्षामध्ये? याला काय म्हणतो आपण? ओके, सो ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, या व्हॅल्यूवरनं आपण नेचर ठरवणार आहोत की त्या रूटचं नेचर कसं आहे. कोणाचं नेचर रे? रूटचं नेचर कसं आहे? रूटचा स्वभाव कसा आहे? तर फर्स्ट ऑफ ऑल जर या बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर 0 आली, याची व्हॅल्यू काय आली? कालही आपण बघितलं होतं एका इक्वेशन मध्ये आपल्याला दोन्ही रूटच्या व्हॅल्यूज काय मिळाल्या होत्या? इक्वल मिळाल्या होत्या. 0 नाही, रूटच्या नाही, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय मिळाली होती आपल्याला? 0. ओके, जेव्हा रूटची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते तेव्हा तुम्हाला जे रूट्स मिळतात एक तर अल्फा किंवा बीटा किंवा x ची एक व्हॅल्यू मिळते और x ची दुसरी व्हॅल्यू मिळते. या दोन्ही व्हॅल्यू कशा असतात रे? इक्वल असतात. कशा असतात या दोन्ही व्हॅल्यू? रियल अँड इक्वल. कशा असतात? फॉर एक्झाम्पल इथे जर -4 आन्सर आलं तर इथे पण काय येणार आहे? आन्सर 4च येणार आहे. इथे जर +2 आलं तर इकडे पण काय येणार आहे? +2 असणार आहे. सो आता तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं नाहीये, त्याचे रूट सुद्धा काढायचे नाहीयेत, बट तुम्हाला फक्त नेचर सांगायचंय की हे जे रूट्स तुम्हाला मिळालेत याचं नेचर कसं आहे. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू तुमची 0 आली, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर काय आली 0, तर आपण काय म्हणणार? द नेचर ऑफ रूट इज रियल अँड इक्वल. काय म्हणणार? ओके, मग फक्त सर 0च येऊ शकतं का? नाही, कदाचित असं सुद्धा असेल जे डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येऊ शकते. काय येऊ शकते? आता ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय जरा सर समजावून सांगा. ही काय रे आपली नंबर लाईन.
ही काय आहे, सेंटरला 0 आहे. मग ग्रेटर दॅन 0 म्हणजे कोण येईल सांगा मला. ग्रेटर दॅन 0 म्हणजे कोण येईल, एक तर सर 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 6 7 अप टू द इन्फिनिटी. या सगळ्या व्हॅल्यू म्हणजेच काय रे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजेच काय, म्हणजे जर डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, काय आली, पॉझिटिव्ह, तर त्या रूटचं नेचर कसं असणार आहे, रियल बट अनइक्वल. रियल बट काय, फॉर एक्झाम्पल कसं की एक्स ची व्हॅल्यू असेल -4 प्लस √73 डिवायडेड बाय 7. ओके, इकडे काय असेल रे, x इज इक्वल टू -4 मायनस √73 अपॉन 7. कळलं का, अरे कळलं का. हा, ही व्हॅल्यू रियल आहे बट इक्वल आहे का, नाही, अनइक्वल आहे. काय, अनइक्वल. राहील का लक्षामध्ये, राहील लक्षामध्ये. हे कधी शक्य होईल, हे कधी शक्य होईल, जेव्हा तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, पॉझिटिव्ह, म्हणजेच ग्रेटर दॅन 0. आता परीक्षेमध्ये पॉझिटिव्ह येणार नाही, हे पॉझिटिव्ह मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून सांगितलं. परीक्षेमध्ये काय काय येईल की हा जो डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर असेल कोणापेक्षा, 0 पेक्षा. आता 0 पेक्षा ग्रेटर कोण येतं, पॉझिटिव्ह नंबर, म्हणून मी तिथे काय लिहिलेत, पॉझिटिव्ह नंबर. आता पुढे काय रे, आणखी काय पॉसिबिलिटी असू शकते सर, आम्हाला आणखी एक पॉसिबिलिटी सांगा. तर आणखी काय पॉसिबिलिटी असू शकते की हा जो डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू काय असेल, लेस दॅन 0. काय असेल, लेस दॅन 0 म्हणजे 0 पेक्षा, 0 काय झाला, मोठा, 0 पेक्षा लहान. मग 0 पेक्षा लहान कोण आहे रे, -1 -3 -4 अप टू द इन्फिनिटी. म्हणजेच काय रे, सगळे निगेटिव्ह नंबर. म्हणजेच काय, सगळे. मग तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, याची व्हॅल्यू जर तुमची निगेटिव्ह आली तर सरळ तुम्ही काय लिहिणार, नेचर ऑफ रूट इज नॉट रियल. काय लिहिणार, नॉट रियल. नेचर ऑफ रूट कसं आहे रे, रियल नाहीये, रियल नाहीये. म्हणजे तशी व्हॅल्यू एक्झिस्ट करू शकतच नाही, अशी व्हॅल्यू असूच शकत नाही. म्हणजे असं इक्वेशन सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला कधी येणार नाही. फक्त काय देतील, फक्त काय देतील, बी स्क्वेअर मायनस 4ac या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे -4. सो नेचर ऑफ रूट सांगा, नेचर ऑफ रूट सांगा. काय असेल रे, नॉट रियल. काय असेल, समजलं का, समजलं सगळ्यांना. ओके, सो हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिले बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल, म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपण त्याला काय म्हणणार, रियल अँड इक्वल. ओके, काय, कोणाची व्हॅल्यू रे, रूट्सची. कोणाची व्हॅल्यू, रूट्स आपण अल्फा आणि बीटाने शो करतो. रूट्स कशाने शो करतो रे, अल्फा अँड बीटा. जनरली आपण अल्फाला पॉझिटिव्ह समजतो, बीटाला काय समजतो, निगेटिव्ह. राहील लक्षामध्ये. जर तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही जर पॉझिटिव्ह आली, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आली, तर तुमच्या नेचर ऑफ रूट काय असणार आहे, नेचर ऑफ रूट इज रियल बट अनइक्वल. रियल असणार आहेत पण ते इक्वल नसणार आहेत. आणि तिसरी गोष्ट, जर तुमच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 आली, म्हणजेच निगेटिव्ह नंबर जर तुम्हाला मिळाला, तर तुम्ही सरळ सरळ काय लिहिणार आहात, नेचर ऑफ रूट इज नॉट रियल. दॅट्स इट, संपलं. समजलं सगळ्यांना, जायचं पुढे, यस ऑर नो. बस तेच इथं सगळं लिहिलेलं आहे बघा. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर ते काय असतील, रियल अँड इक्वल असेल. बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल. कोण ग्रेटर आहे रे, डिस्क्रिमिनंट ग्रेटर आहे, म्हणजे ती व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यावेळेस तुमचं रियल अँड अनइक्वल असेल रूटचं नेचर. आणि फायनली जर लेस दॅन 0 असेल, म्हणजे तुमची व्हॅल्यू जर डिस्क्रिमिनंटची निगेटिव्ह आली असेल, देन द क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते कसे असतील, नॉट रियल. देअरफॉर
द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. राहील लक्षामध्ये. तेच आपण इथे शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला नेचर ऑफ रूट्स या ठिकाणी दिलेले. डिस्क्रिमिनंट कोणाला म्हणायचं समजलं का? समजलं. बघा इथे काय दिलंय, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड द व्हॅल्यू ऑफ, याच्या व्हॅल्यूने आपण डिटरमाइन करतो. कोणाच्या व्हॅल्यूने? बी स्क्वेअर मायनस 4ac याच्या व्हॅल्यूने आपण काय ठरवतो की रूटचं नेचर कसं आहे. बरोबर. ते जर 0 असेल तर काय म्हणणार? रियल अँड इक्वल. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर काय म्हणणार? रियल बट अनइक्वल. आणि जर लेस दॅन 0 असेल म्हणजे जर ते निगेटिव्ह आलं तर काय म्हणणार आपण? नॉट रियल. ओके. आता ही जी बी स्क्वेअर मायनस 4ac आहे यालाच आपण काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे डिस्क्रिमिनंट आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवतो? या ट्रायंगलच्या. यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा. काय म्हणतो आपण याला? ओके. सो इथे काही डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू दिल्यात, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके. आणि आपल्याला काय सांगायचंय? नेचर ऑफ रूट कसं असेल. इम्पॉर्टंट आहे, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये परीक्षेला येऊ शकतो. IMP क्वेश्चन. राहील लक्षामध्ये. बघा आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय रे? 50 आलेली. 50 ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट काय असेल? रियल अँड इक्वल. रियल बट अनइक्वल. रियल बट. समजलं का? ओके. आता इथे बघा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय? -30. निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे अशी संख्या असूच शकत नाही. ओके. मग नेचर ऑफ रूट कसं असेल? व्हेरी गुड. काय लिहिणार मग आपण इथे? नॉट रियल. आणि आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली आहे? 0. मग अशा वेळेस नेचर ऑफ रूट काय असेल? जे आपल्याला रूट्स मिळालेले आहेत हे कसे असतील? रियल अँड इक्वल असतील. कसे असतील? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. याच्यात काही शंका आहे तुम्हाला? पटकन लिहून घ्या मग. ठीक आहे. ओके. आता आपल्याला काय बघायचंय बघा? द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. आता कोएफिशियंट्स काय आहेत? कोएफिशियंट काय आहेत पहिले हे समजून घ्या. बघा काय काय समजून घ्या. एक समजायचंय तुम्हाला कोएफिशियंट समजायचंय आणि एक तुम्हाला समजायचंय रूट्स म्हणजे काय. परत एकदा सांगतो. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? व्हेरी गुड. काय आहे? ax² प्लस bx प्लस c. याला काय म्हणतो आपण? जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक. ठीक आहे. आता याच्यामध्ये x² चा कोएफिशियंट कोण आहे रे? x चा कोएफिशियंट कोण आहे? आणि एक टर्म आहे ती म्हणजे c. सो हे जे a b आणि c आहेत यांना आपण काय म्हणतो रे? कोएफिशियंट्स. काय म्हणतो? माहिती आहे हे कोएफिशियंट? तो कोएफिशियंट म्हणजे काय समजलं तुम्हाला? नाही समजलं? समजलं? ओके. आता बघूया आपण रूट्स. आपण रूट्स बघितलेत. आता आपण जनरली जर एखादं इक्वेशन सॉल्व्ह केलं तर x ची व्हॅल्यू आपली आली आहे समजा 4 और x ची व्हॅल्यू आली आहे -5. असे दोन आन्सर्स आपल्याला मिळाले. याला आपण काय म्हणत होतो रे? याला आपण काय म्हणत होतो? रूट्स. याला आपण काय म्हणतो? रूट्स. पुढे जाऊन आपण काय म्हटलं की अल्फा जेव्हा आपण काय वापरलं होतं? आपण फॉर्म्युला वापरला होता. कोणता फॉर्म्युला वापरला? x इज इक्वल टू -b प्लस और मायनस √b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2. हे वापरलं होतं. याच्यामध्ये मग आपण काय केलं रे? डिवायडेशन करून टाकलं की x इज इक्वल टू एक व्हॅल्यू घेतली प्लस अपॉन 2a. तर या व्हॅल्यूला आपण काय डिनोट केलं होतं? अल्फा. ओके. आणि जी निगेटिव्ह वाली व्हॅल्यू घेतली होती, ओके, याला काय डिनोट केलं होतं आपण?
बीटा. ओके, सो अल्फा आणि बीटा हे काय आहेत? रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक. हे काय आहेत? रूट्स. रूट्स म्हणजे काय? सोप्या भाषेत आपण आपल्या गावठी भाषेत लक्षात ठेवूया. रूट्स म्हणजे आन्सर, किंवा हे जर हे म्हणजे हा 4 या इक्वेशन मध्ये टाकलं तर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे? 0. किंवा हा -5 जर या इक्वेशन मध्ये टाकलं तर आन्सर काय मिळणार आहे? 0. याला तुम्ही सोल्युशन म्हणा, रूट म्हणा, आन्सर म्हणा, तुमच्या सोप्या भाषेत तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. समजलं एव्हरीवन? रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन कळलं. आता या दोघांमधलं आपल्याला रिलेशन बघायचंय. कोणत्या दोघांमधलं रे? कोणत्या दोघांमधलं? रूट्स मधलं आणि कोइफिशियंट्स मधलं. रूट्स कोणते? तर रूट्स आहेत अल्फा आणि बीटा. कोइफिशियंट्स कोणते रे? ए आहे, बी आहे आणि सी आहे. ओके, आता जर तुम्हाला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल, काय करायचंय? एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तुम्हाला सांगतो. हा, इज इक्वल टू काय? मी सगळ्यात पहिले फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला शिकवली होती. इथे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? की इथे हा जो टर्म मिळते तुम्हाला, हे काय असतं रे? हे काय असतं? कॉन्स्टंटर आहे, पण इथे काय असतं? व्हेरी गुड. इथे काय असतं रे? मल्टिप्लिकेशन असतं. ओके, आणि इथे काय असतं रे? ऍडिशन असतं. हे सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं. मग आपण काय करतो? 6 इथे घेतो, 6 इथे घेतो, आणि याचं काय करतो? मल्टिप्लिकेशन असं यायला पाहिजे की ज्याचा आन्सर काय येईल? मग आपण काय करतो? 3 2 जा, आणि नंतर ऍडिशन काय यायला पाहिजे? तुमची मिडल टर्म. ही तुमची मिडल टर्म आहे. येस ऑर नो? मिडल टर्म काय यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. मग 3 + 2 काय येईल रे आन्सर? आणि हेच जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की x ची व्हॅल्यू काय आली आहे? 3, और दुसऱ्या x ची व्हॅल्यू काय आली आहे रे? हे मिळतं का तुम्हाला आन्सर पुढे जाऊन? म्हणजेच काय रे? हे 3 आणि 2 काय आहेत? 3 आणि 2 काय आहेत? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहेत? मान्य? सगळ्यांना मान्य? हे दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला बनवायचं असेल, बघा मी तुम्हाला बनवून दाखवतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर इथे असलं पाहिजे x². काय असलं पाहिजे? दुसरी तुमची टर्म आहे मिडल टर्म. काय आहे? मिडल टर्म. इथे तुम्ही रूटचं काय करतात रे? ऍडिशन. येस ऑर नो? तुम्ही काय करतात? इथे हा 5x आहे तर इथे लिहितात x². या 5x च्या ठिकाणी तुम्ही लिहितात 3x + 2x. म्हणजे इथे काय केली रे तुम्ही? ऍडिशन केली का? कोणाची? रूटची. मग इथे घेणार एक अल्फा रूट आणि एक काय घेणार? बरोबर. पुढे असतं काय? इथे प्लस. इथे लिहा प्लस, आणि इथे काय असतं रे? मल्टिप्लिकेशन. कोणाचं मल्टिप्लिकेशन आहे? रूट्सचं. म्हणजे इथे काय रे? अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. म्हणजेच मी त्याला काय लिहितो? अल्फा बीटा इज इक्वल टू काय? 0, आणि इथे असतं मायनस साइन. नंतर समजेल तुम्हाला. पुढे जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजेल इथे मायनस साइन का आलेलं आहे. ओके, म्हणजे रूट्सचं रिलेशन 2 पद्धतीने असतं. रूट्स एक तर ऍडिशन मध्ये असतात, रूट्स एक तर मल्टिप्लिकेशन मध्ये असतात. मान्य आहे सगळ्यांना आता? ओके, सो हेच आपल्याला रिलेशन बघायचंय. काय करायचंय आपल्याला? रिलेशन बघायचंय. कोणामधलं रिलेशन बघायचंय रे? रूट्स मधलं आणि त्यांच्या कोइफिशियंट मधलं. कोणामधलं? ओके, मग जर तुम्हाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची, अल्फा प्लस बीटा म्हणजे कोणती रे? मिडल टर्म जर काढायची असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल? फॉर्म्युला -b/a. काय वापरावं लागेल? आणि जर त्यांनी सांगितलं की प्रोडक्ट ऑफ रूट्स काढा. काय? प्रोडक्ट ऑफ रूट्स. प्रोडक्टचा अर्थ काय होतो रे? मल्टिप्लिकेशन. मग रूटचं जर मल्टिप्लिकेशन काढायला लावलं तर तुम्ही काय करणार? c/a ही व्हॅल्यू मिळवणार. ओके,
आता मला सांगा बी कुठून मिळेल तुम्हाला? क्वाड्रेटिक इक्वेशन मधनं मिळेल. समजा एखादं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. कोणतं इक्वेशन दिले रे? 3x² - 5x + 9 = 0. तो याची a ची व्हॅल्यू काय आहे? 3. b ची व्हॅल्यू काय? c ची व्हॅल्यू काय? 9. मग ही व्हॅल्यू टाका. b ची व्हॅल्यू काय रे? बघा हा मायनस इथे लिहिला मायनस. b ची व्हॅल्यू काय? -5. a ची व्हॅल्यू काय? 3. मायनस मायनस काय झाला? +5 किंवा कॅन्सल डिवायडेड बाय 3. तो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली रे? आता त्यांनी काढायला सांगितलं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढा. सी ची व्हॅल्यू काय? डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू काय? 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3/1 म्हणजेच काय? अल्फा बीटाची व्हॅल्यू काय आली मग? समजलं? असे 2 मार्काला प्रश्न येतात की फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा. सो तुम्ही इक्वेशन लिहिणार, खाली लिहिणार कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. मग त्याच्यावरनं तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल, b ची व्हॅल्यू मिळेल, c ची व्हॅल्यू मिळेल. हा फॉर्म्युला वापरा. अल्फा प्लस बीटा = -b/a. अल्फा इंटू बीटा = c/. सर हे पाठ करत बसू का आम्ही? नाही. पाठ करत बसायचंय का? अरे पाठ करायचंय का हे? नाही. तर इकडे लिहा अल्फा प्लस बीटा, इकडे लिहा अल्फा इंटू बीटा इक्वल टू डिवायडेड बाय ए. ए नंतर कोण येतो रे? बी. इथं मायनस साइन द्या. बी नंतर कोण येतो? संपलं. काय पाठ करायचंय हर्षल दादा? मग फक्त झोपायचं नाही ना? झोपू नको. झोपलास तर आयुष्यातनं झोपून जाशील डायरेक्ट. चला मग ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करूया. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस गिवन बिलो प्रॉपरली. इक्वेशन काय दिले बघा? 10x² + 10x + 1 = 0. काय विचारलंय? अल्फा प्लस बीटा काढा, अल्फा इंटू बीटा काढा. ओके, कम्पेअर करा हे इक्वेशन. ए ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? बी ची व्हॅल्यू काय मिळेल आणि सी ची व्हॅल्यू काय मिळेल सांगा? ए ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू काय? सी ची व्हॅल्यू काय? 1. ओके, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काय? डिवायडेड बाय ए. ए नंतर काय येतं? बी. मायनस घ्या, बी नंतर येतं. चला बी ची व्हॅल्यू टाका. बी ची व्हॅल्यू काय? -10. हा मायनस आणि बी ची व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू काय? 10. काय आलं रे आन्सर? 1 नाही, -1. काय आलं? सी ची व्हॅल्यू काय? ए ची व्हॅल्यू काय? सो अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली? राहील लक्षामध्ये? जायचं पुढे. बघा खूप सोपं आहे. खूप म्हणजे खूप सोपं आहे. आता बघा काय म्हटलंय? इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा काय आहेत रे? या रूटचं, या क्वाड्रेटिक इक्वेशनचे काय आहेत? रूट आहेत. देन फाइंड काय? अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो हे कसं सॉल्व्ह करणार? इथे लिहितो मी सोल्युशन. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज. काय क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय? 2x² + 6x - 5 = 0. खाली काय लिहिणार? कंपेअर करा. अबोव इक्वेशन विथ कोणासोबत कंपेअर करायचंय? ax² + bx + c = a ची व्हॅल्यू काय? b ची व्हॅल्यू काय? आणि c ची व्हॅल्यू काय? व्हेरी गुड. ओके, आता याच्यावरनं पहिले काय फाइंड आउट करायचं आपल्याला? नाव अल्फा प्लस बीटा = इकडे लिहा अल्फा इंटू बीटा = इथे काय रे? डिवायडेड बाय ए नंतर येतं बी, याला घ्या मायनस, आणि बी नंतर काय येतं? सी. चला टाका व्हॅल्यू. हा मायनस साइन. बी ची व्हॅल्यू 6, ए ची व्हॅल्यू काय रे? 2. 2 1 जा 2, 2 3 जा. काय आला आन्सर? -3/1 म्हणजेच काय? ही कोणाची व्हॅल्यू आली? ओके, चला इथे व्हॅल्यूज पुट करा.
अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय, सी ची व्हॅल्यू काय, ए ची व्हॅल्यू काय 2, सो हीच त्याची काय असेल फायनल व्हॅल्यू. काय कटिंग होत आहे का, समजतंय सगळ्यांना. बघा सोपं आहे, 2 मार्कासाठी हे क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चन नंबर 2A मध्ये. कुठे 2A मध्ये हा प्रश्न विचारला जातो. ओके, लिहिता यायला पाहिजे मग तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय डिफिकल्टी आहे तुम्हाला. पहिलं बघितलं आपण काय, रूट्स ऑफ नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर बघितले, ते कशावरनं डिसाइड होतं, डिस्क्रिमिनंट वरनं. बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू 0 असेल तर काय लिहिणार, रिअल अँड इक्वल. जर बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजेच काय असेल, पॉझिटिव्ह, तर काय लिहिणार, रिअल बट अनइक्वल, रिअल बट अनइक्वल. आणि जर बी स्क्वेअर मायनस 4AC ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल काय असेल, म्हणजेच काय असेल, तर काय लिहिणार, नॉट रिअल. ओके, आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू या पद्धतीने फाइंड आउट करायची आहे. ओके, चला पटकन लिहून घ्या या. चला नेक्स्ट टॉपिक कडे येऊया. नेक्स्ट टॉपिक काय आहे, सपोज आता तुम्हाला रूट्स दिलेले असतील, तुम्हाला काय केलेले असतील, रूट्स दिलेले असतील आणि सांगतील काय की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कोणतंही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याचा अल्फा आहे -4 आणि बीटा आहे +3 असं आहे. म्हणजे रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर गिवन. तुम्हाला काय केलेले, रूट्स दिलेले आणि सांगितले की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधा. काय शोधा, इक्वेशन शोधा. सो त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे की कसं शोधायचं, तर एक्स स्क्वेअर इथे मायनस, इथे काय लिहायचं, अल्फा प्लस बीटा एक्स प्लस इथं काय लिहायचं, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके, सो हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, बीटाची व्हॅल्यू दिली आहे, हे दोघांचं ऍडिशन करायचं, जे ऍडिशन येईल ते या ठिकाणी लिहायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लिकेशन जे येईल ते या ठिकाणी लिहायचं, अँड यू विल गेट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आहे मायनस साइन, या ठिकाणी आहे प्लस साइन. एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. इथे काय आहे, मायनस साइन, हे विसरायचं नाही. बघा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, याच्यामध्ये काय म्हटलंय, राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला काय लिहायचंय, काय लिहायचंय तुम्हाला, राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण लिहायचंय आपल्याला. इफ ऍडिशन ऑफ द रूट्स, ऍडिशन म्हणजे काय, प्लस, आणि रूट्स कोणते असतात, अल्फा अँड बीटा. ऍडिशन ऑफ रूट्स किती दिले रे, इज इक्वल टू 10 अँड प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 9. प्रोडक्ट काय दिले तुम्हाला, 9. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस इथे काय असतं रे, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस इथे काय असतं, अल्फा इंटू बीटा. ओके, हवं तर इक्वेशन लिहू, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा या ठिकाणी एक्स प्लस इथे काय असतं, अल्फा इंटू बीटा. तेच आहे ना इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा हा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय, 0. चला मग व्हॅल्यूज टाका. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय, 10. याला काय केलंय त्यांनी, बॉक्स दिलेला आहे, एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय, 9 इज इक्वल टू काय, 0. ओके, सो इक्वेशन काय होईल रे, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इज इक्वल टू 0. समजलं. आता दुसरी ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हटलंय बघा, व्हॉट विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ अल्फाची व्हॅल्यू काय 2, बीटाची व्हॅल्यू काय 5. ओके, देन इट कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. चला मग अल्फाची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय, अल्फा प्लस बीटा, अल्फाची व्हॅल्यू काय 2, बीटाची व्हॅल्यू काय 5. सो 2 प्लस 5 किती झालं रे, इथे काय लिहिणार 7x आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 5 2 जा
10. इथे काय लिहिणार रे 1. इथे काही नाही लिहिलं तरी पण चालतं, पण काय लिहिणार इथे 1. सो दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 इज इक्वल टू काय? समजलं काय? हे खूप सोपे आहेत. हे ऍक्टिव्हिटीज काय आहेत? खूप सोप्या आहेत. ओके, तर हे परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आता काय म्हटलंय बघा, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 अँड 7. सो इथे लिहूया सोल्युशन. तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय रे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय फाइंड आउट करायचंय? आणि रूट्स दिलेले आहेत, मग आपण मानून घेऊया लेट रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बी. पहिला घ्या अल्फाला म्हणा -3 अँड बीटा इज इक्वल टू काय? मानून घेतलं आपण की हे रूट्स आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय काढणार तुम्ही? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. अल्फाची व्हॅल्यू काय रे? -3 प्लस बीटाची व्हॅल्यू काय? जर दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असतील तर काय करतो आपण? पण आन्सरला काय साईन देतो? 7 आणि 3 किती झाले? आन्सरला काय साईन देणार? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? आता काय काढणार? नाव दुसरी व्हॅल्यू काढा. अल्फा इंटू अल्फाची व्हॅल्यू -3 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू मायनस मायनस काय झालं? 7 3 जा. ही कोणाची व्हॅल्यू? आपल्याला काय लिहायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला सांगितलंय. काय लिहायला लावलंय? देअरफॉर इक्वेशन किंवा देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन बी इक्वेशन इज काय रे? एक्स स्क्वेअर इथे घ्यायचा असतो मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस इथे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू देअरफॉर हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज, हा मायनस साईन. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली? -10 हा एक्स, हा प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली? इज इक्वल टू 0. आता हा मायनस मायनस काय होईल? देअरफॉर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यांना पाहिजे होतं, ज्याचे रूट्स काय आहेत? -3 आणि -7. म्हणजे जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर त्याचे आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला? x इज इक्वल टू -3 और x इज इक्वल टू. समजलं का? समजलं? आहे काय डिफिकल्ट? ओके, मग जाऊया आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.5 कडे. चला, काय दिले बघा? ऍक्टिव्हिटी दिली आहे सगळ्यात पहिली. IMP ही बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा क्वेश्चन, तो इम्पॉर्टंट आहे. काय म्हटलंय? फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एक कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि दोन डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू दिल्यात. पहिला डिस्क्रिमिनंट काय? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली आहे रे? 5 म्हणजे कोणता नंबर आहे? आपल्याला फायनली लिहायचं काय? नेचर ऑफ रूट. 3 प्रकारचे नेचर ऑफ रूट असतात. पहिले बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण काय लिहिणार? नेचर ऑफ रूट इज रियल अँड इक्वल. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, इथे +5 दिले म्हणजे पॉझिटिव्ह आहे, तर नेचर ऑफ रूट काय असेल? रियल बट अनइक्वल. रियल बट. आणि जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असेल बघा? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजेच काय रे? निगेटिव्ह असेल तर आपण नेचर ऑफ रूट काय लिहिणार? नॉट रियल. काय लिहिणार? दॅट्स इट. मिळाले 2 फिल इन द ब्लँक्स भरायच्यात. यू विल गेट 2 मार्क्स किंवा 1 मार्काला विचारतील. हाफ मार्क्स याला, हाफ मार्क्स याला.
यस ऑर नो. सेकंड क्वेश्चन, सम ऑफ रूट्स दिले. सम म्हणजे काय रे? ऍडिशन. रूट्स कोणते? एक असतो अल्फा, एक असतो इज इक्वल टू काय दिले तुम्हाला? ओके, आपल्याला काय लिहायचं इथे? क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि प्रोडक्ट ऑफ रूट दिले. प्रोडक्ट काय असतं? अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय दिले? क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय? टाका व्हॅल्यू. एक्स स्क्वेअर हा मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? इज इक्वल टू 0. हे सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय झाला? प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू, हेच आपला आन्सर आहे आणि हे आन्सर कुठं लिहायचंय? या ठिकाणी. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू काय? समजलं का? ओके, जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हटलंय? इफ अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि रूटा काय आहेत रे? अल्फा अँड बीटा काय आहेत? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलंय? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. काय करणार सांगा? कसं फाइंड आउट करणार? व्हेरी गुड. कसं करणार? हे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कंपेअर करा याला विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू काय? ए ची व्हॅल्यू काय आली? बी ची व्हॅल्यू काय आली? आणि सी ची व्हॅल्यू काय आली? तो अल्फा प्लस बीटा आपण कसं काढतो? व्हेरी गुड. मायनस बी अपॉन मायनस साइन लिहिलं. बी ची व्हॅल्यू काय रे? -4. ए ची व्हॅल्यू काय आहे? 2. मायनस मायनस काय झाला? प्लस 4 अपॉन 2. 2 1 जा 2, 2 2 जा 2 अपॉन 1 म्हणजेच काय आलं? 2. अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू काय आहे बघा, आणि ए ची व्हॅल्यू काय? आन्सर काय आलं? काय अवघड आहे? एक एक 2 2 मार्कासाठी हे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. व्हेरी इझी. ओके, चला. आता इथे काय म्हटलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. या डिस्क्रिमिनंटची आपल्याला काय करायचे? व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? पहिला मुद्दा, बी स्क्वेअर मायनस 4ac ला आपण काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? कंपेअर करावं लागेल अबो इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू. व्हेरी गुड. सो इथे काय लिहिणार सोल्युशन मध्ये? कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय येईल? बी ची व्हॅल्यू काय येईल? आणि सी ची व्हॅल्यू काय येईल? 1. ओके, सो आपल्याला काय काढायला लावले? डिस्क्रिमिनंट. देअरफॉर डिस्क्रिमिनंट काय आपला? बी स्क्वेअर मायनस बी काय आहे? 7. बी चा काय? -4 इंटू ए आणि सी ची व्हॅल्यू काय? मायनस ए म्हणून ब्रॅकेट मध्ये घेतला. 7 चा स्क्वेअर काय आला? हा मायनस आणि हा मायनस काय झाला? 4 1 जा 4 1 जा 49 प्लस 4 किती आला रे? ही कोणाची व्हॅल्यू आहे? 2 मार्क साठी हा क्वेश्चन. ओके, चला लिहा पटकन. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10. काय काढायचं आहे आपल्याला? काय काढायला लावलंय याच्यामध्ये? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, सो अगेन तुम्ही काय लिहिणार? कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तुम्ही काय लिहिणार? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 या वर्ग समीकरणाशी तुलना करून. ओके, इथे काय दिलंय तुम्हाला? व्हेरिएबल काय दिलाय? y. तो इथे आपण काय घेणार? y घेणार.
ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आली रे 2, b ची व्हॅल्यू काय आणि c ची व्हॅल्यू काय आली 10. देअरफॉर डिस्क्रिमिनंट घ्या b स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू काय -5 त्याचा काय स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c. c ची व्हॅल्यू काय 10. 5 चा स्क्वेअर किती झाले 25. इथे आला मायनस 4 टू चा किती 8 मल्टिप्लाय बाय 10 आणि 8 10 चा किती झालं 80. 80 मधनं 25 मायनस करा 80 मायनस 25 इथे झाले 10 इथे राहिला 7. 10 मधनं 5 गेले 5 7 मधनं 2 गेला 5 किती उरले रे 55. मोठी संख्या 80 तिचं साइन मायनस तो आन्सरला काय येईल. जर इथे मी नेचर विचारलं तर काय येईल नेचर म्हणजे रूटचं नेचर जर विचारलं तर काय येईल नॉट रियल. मूळ विचारलं तर काय लिहिशील तू इथे नाही. बरोबर व्हेरी गुड. जायचं पुढे. आता बघा हा मेन क्वेश्चन इथे अगेन आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. इथे लिहा सोल्युशन काय येणार कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय रे √2 b ची व्हॅल्यू काय 4 आणि c ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स √2 2 टाइम्स बरोबर. आता काय काढायची व्हॅल्यू आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची. ओके b चा स्क्वेअर b काय तुमचा 4 चा मायनस 4 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू काय मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू काय 2 टाइम्स √2. 4 चा स्क्वेअर किती झाला रे 16 हा मायनस इथे 4 आणि या 2 चं मल्टिप्लिकेशन करून टाका 4 2 जा 8 मल्टिप्लाय बाय काय राहिला √2 मल्टिप्लाय बाय हा √2 म्हणजे काय झाला कॅन्सल √2 चा स्क्वेअर काय झाला बघा 16 मायनस हा 8 मल्टिप्लाय बाय √2 चा काय आता होईल हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय राहिलं इथे 16 मायनस हा 8 मल्टिप्लाय बाय हा 2 आणि 8 2 चा काय झालं हा 16 हा मायनस आणि हा 8 2 चा काय झालं 16 मधनं 16 गेले किती उरले ही कोणाची व्हॅल्यू आली 4ac ची. इथे जर मी आता नेचर ऑफ रूट विचारलं तर काय लिहिता येईल रियल अँड इक्वल. तुम्ही मराठीमध्ये काय लिहिणार समान वास्तव संख्या. समान वास्तव संख्या. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा डिटरमाइन द नेचर ऑफ रूट. आता काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेचर ऑफ रूट्स आपण कशावरनं फाइंड आउट करतो डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरनं. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर काय लिहिणार डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर काय लिहिणार रियल बट अनइक्वल आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर काय लिहिणार नॉट रियल म्हणजे वास्तव नाही वास्तव संख्या नाही. ओके चला मग याच्यावरनं सोल्युशन लिहा. तुम्ही लिहिणार इथे कंपेअरिंग अबो इक्वेशन तुम्ही लिहायचंय कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके तो कोणाशी कंपेअर करायचंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू याच्यावरनं a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू -4 c ची व्हॅल्यू 4. ओके सो आता काढूया b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. b चा स्क्वेअर म्हणजे -4 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू 4. -4 चा स्क्वेअर काय हा -4 4 जा किती झालं 16 मधनं 16 गेले काय आलं ही कोणाची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची. देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल द नेचर ऑफ रूट इज नेचर ऑफ रूट इज रियल अँड
इक्वल. ओके, समान वास्तव संख्या. रूट्स काय, मुळांचं नेचर काय येईल, समान वास्तव संख्या. समजते. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. अगेन कम्पेअर करा विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -7, c ची व्हॅल्यू काय 2. देअरफॉर काय काढणार, b स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजे काय, -7 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू आणि c ची पण व्हॅल्यू काय, 7 चा स्क्वेअर किती झाला रे, 49 मायनस 4 टू जा 8 टू जा 49 मधनं 16 गेले, किती उरले रे, 33 आय थिंक. करून बघा, 49 मायनस 16, 9 मधनं 6 गेले 3, 4 मधनं 1 गेला. ओके, काय आली रे मग व्हॅल्यू, 33 म्हणजे काय झाली, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. देअरफॉर असं लिहिणार बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन, ग्रेटर आहे, ही व्हॅल्यू काय 0 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे इथे 33 आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय 33 इज ग्रेटर दॅन. देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल, नेचर ऑफ रूट. देअरफॉर द नेचर ऑफ रूट ऑफ गिवन quadratic equation is real but unequal. ओके, परीक्षेमध्ये हवं तर याला अंडरलाईन करून द्यायची. ओके, समजलं, सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Okay, again comparing above equation with am square plus bm plus c is equal to काय, a ची व्हॅल्यू काय आली 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू काय 9. याच्यावरनं डिस्क्रिमिनंट काढा, b स्क्वेअर मायनस 4ac, b चा स्क्वेअर म्हणजे काय 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू काय 9. 2 चा स्क्वेअर काय 4 मायनस 4 1 जा आणि 4 9 जा 36 मधनं 4 गेले 32, मोठी संख्या 36, त्याचं साइन ही काय आली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली रे, निगेटिव्ह. म्हणजेच काय, डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली. म्हणजे बघा -32 इज लेस दॅन. देअरफॉर नेचर ऑफ रूट इज, देअरफॉर द नेचर ऑफ root of given quadratic equation is not real. काय लिहिणार, समजलं, याच्या खाली अंडरलाईन करून द्या. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, आता इथून पुढचा जो भाग आहे आपण हा पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.